आयोजन KPL दरवर्षी हा चौथा प्रवाह आहे. काय सांगू शकाल या बावड्यातल्या प्रेक्षकांच्यासाठी या आयोजकांच्या बद्दल या टुर्नामेंटच्या बद्दल? हे KPLचं चौथं वर्ष आहे. यावेळी माझी पण सलग 4 वर्ष झाली मी पण या टुर्नामेंटमध्ये टीम घालतोय. यावेळी चौथं वर्ष माझं आहे आणि आपल्याला आता मनोज, नंदू, मुकेश, कृष्णादा ही जी कमिटी आहे, आता ह्यावेळी नाईट मॅचेस घ्यायला त्यांना बरीच अडचण आली कारण लाईटचा प्रॉब्लेम झालेला. तरी पण त्यांनी हार मानली नाही, ते सक्सेस करून दाखवलं. जे त्यांनी 3 वर्ष केले, चौथ्या वर्षी त्यांना त्रास खूप झाला, पण त्यातनं त्यांनी मार्ग काढूनही सक्सेस करून दाखवले. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो. धन्यवाद सर. त्यानंतर ज्यांनी जिस खिलाड़ी ने 5 विकेट हैट्रिक ली अपने नाम 15 रन देकर, मैं उन्हें विनती करता हूं मंच पर आ जाए. विशाल कुपेकर, तालियां बजनी चाहिए भाई विशाल कुपेकर के लिए. क्या कमाल की आउटस्टैंडिंग गेंदबाजी की सर. उनके ऑनर मालिक की तरफ से 1001 रुपये का इनाम इन्हें दिया जाता हुआ. द बेकरी मैन ऑफ द मैच विशाल कुपेकर के लिए द बिग हैंड विशाल कुपेकर. इन्होंने इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक, 5 विकेट अपने नाम किए और इस मैच के हीरो बने, मैन ऑफ द मैच के हकदार बने विशाल कुपेकर सर. विशाल कुपेकर इन्होंने 5 विकेट अपने नाम की, प्लेयर ऑफ द अवॉर्ड से चुने गए. विशाल कुपेकर सर, या विजयाच्या बद्दल तुम्ही हॅट्रिक घेतला या आजच्या मॅच मध्ये, 5 विकेट तुम्ही तुमच्या नावावर केला, काय सांगू शकाल? सर्वात प्रथम आभार आहे अभिजित मगदूम यांचा, ज्यांनी आम्हाला संघात दान दिले. आणि त्यानंतर ओमकार खानकर, त्यांना विश्वास ठेवून बॉलिंगसाठी प्रेरणा दिली. आणि त्यानंतर ज्या 5 विकेट आहेत त्यातली पहिली माझी आहे, पण बाकीची सॅम वॉटमोरे असू दे, ओमकार पंचांना विनंती आहे की एक मिनिट थांबायचं आहे फक्त, तिथं प्लीज. फिल्डिंग लाव म्हणून सांगितली, तिथं बॉल टाका, या पद्धतीने टाकला. त्यामुळे ह्या टीमच्या विकेट आहेत 5 विकेटा. आणि सर्वात म्हणजे माझी बॉलिंगची थोडी रिदम बिघडत होती. काल सकाळी आमचे कृष्णात पिंगळे सर ग्राउंडवर आले होते. त्यांनी मला बॉलिंगची रिदम सांगितली, हा बॉल इथं टाक, तुला इकडं स्कोर होणार नाही, ही फिल्डिंग इकडे लावून खेळ. त्यामुळे कृष्णात पिंगळे सरांचा पण मी फार फार आभार आहे. धन्यवाद सर्व मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल सर. वेल डन. आगे के मैच के लिए गुड लक. कडे वळूया. AT स्पोर्ट्स विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स. प्रमोद चव्हाणकरनं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सचिन पाटील. पहिला चेंडू हलका स्लिक करतोय. आपल्या फॉलोमध्ये चेंडूवर घ्यायचा प्रयत्न आणि मिड ऑफ मिडॉनचा खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. आधी मात्र एका धावेने खात खोलण्यात येते. पहिली धाव फलकावर लागलेली आहे. स्वतः कर्णधार अनिकेत हा ब्लॉक होल म्हणून टाकला. चेंडू खोदून काढायचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या ठिकाणी चेंडू जातोय. पंचांना घासून पाहायचं आहे, एक धाव या ठिकाणी जोडली जाते. तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा फलकावरती एकेरीच्या रूपामध्ये फलकावर लागलेल्या आहेत. कर्णधार अनिकेत माने आणि तानाजी तर आपल्या बावड्याचे, कसबा बावड्याचे पॅव्हलियनचे सिनियर खेळाडू गौरव चौगले यांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय या ठिकाणी. तर्फे आणि त्यांचं सहकार्य असंच या स्पर्धेला सतत लाभत राहो. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपीएस्ट बर्थडे सर. इस बार हल्के हाथों से किया, गेंद को मिलान के दिशा में फील्डर तैनात वहां पर
खतरा उठाया था तेजी से, बुलेट की तेजी से रन पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने। जैसे ही गेंद बल्ले को छुई थी उसी के साथ पहले रन के लिए दौड़ पड़े थे बल्लेबाज, और नॉन स्ट्राइक अनिकेत माने बढ़िया तरीके से साथ देते हुए 1 रन तेजी से पूरा किया। रन संख्या आगे बढ़ती हुई 4 रन। उड़ाकर मारा यहाँ पर, थोड़ी सी कम पड़ी, लगभग हाथ तक पहुंची नहीं थी गेंद। 1 बाउंस मिड ऑफ के खिलाड़ी के हाथ में गई। मौका बना था हल्का सा वहां पर, अगर डाइव लगा देते तो बिल्कुल ये कैच वहां पर समाप्त कर देते, लेकिन नहीं, थोड़ा कम पड़े। पांच गेंदों में 5 रन इक्का दुक्का से जुड़ते हुए यहां पर स्कोर बोर्ड में। फुल टॉस गेंद ड्राइव किया, एक्स्ट्रा कवर की दिशा में एक फील्डर तैनात और आसानी से 1 रन पूरा किया। दूसरे के लिए दौड़ना चाहते थे, नकारा बल्लेबाज ने। यहां पर देखना है ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर के समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए, बिना कोई क्षति के 6 रन बोर्ड पर लग चुके हैं महालक्ष्मी स्पोर्ट्स के कप्तान अनिकेत माने और तानाजी सलगर। ये सलामी जोड़ी मैदान में खेलती हुई, तब तक ये यहाँ पर हमारे सीनियर खिलाड़ी गौरव जी का यहाँ पर जन्मदिन मनाया गया है। मैं कोल्हापुर प्रीमियर लीग कमेटी की ओर से और यहाँ पर उपस्थित सभी दर्शकों की ओर से, बावड़ा के सभी क्रिकेट के जी लवर्स की ओर से मैं उनको जन्मदिन की खूब खूब सारी बधाई देता हूँ। संतोष कासवतकर मैन फॉर्म। अपने घरेलू मैदान पर खेलते हुए आज चौथा दिन है, ये ग्रुप स्टेज का आखिरी दिन है और पहला ये दूसरा मुकाबला होता हुआ उनका पहला मुकाबला। संतोष कासवतकर तैयार है, दाएं हाथ के बल्लेबाज लेफ्ट हैंडर गेंदबाज तैयार है। तानाजी सलगर ऑन स्ट्राइक, कट किया, दिशा दी गेंद को, शॉट थर्ड मैन में फील्डर तैनात है, फिर भी 1 रन तेजी से चुरा लिया है। अपने साथी खिलाड़ी अनिकेत माने कप्तान को स्ट्राइक पर लेकर आए हैं, तो इक्का दुक्का सिंगल से स्ट्राइक रोटेशन चला है। हर गेंद पर 1 रन जुड़ता हुआ दूसरे ओवर की पहली गेंद पर 1 रन जोड़ा है। रन संख्या 7 पर यहाँ पर चलती हुई। टॉस जीता था यहाँ पर प्रमोद चौहान ने, पहले फील्डिंग का निर्णय लिया, पहले ओवर में केवल दिए 6 रन। बढ़िया गेंदबाजी यहाँ पर। संतोष कासवतकर तैयार, ये ऑफ स्टंप से बाहर बाहर, ये अपनी बाहें फैलाकर यहाँ पर दोनों हाथों से वाइड का इशारा करते हुए अक्षय सर अंपायर की भूमिका में है, मुख्य अंपायर की भूमिका में अक्षय सर। हाँ, ये पुल करना चाहते थे, उठाकर मारना चाहते थे, कमर तक आई थी गेंद लेकिन पूरी तरह बीट हुए। लेकिन बाय के रूप से आता हुआ रन स्कोर बोर्ड में जुड़ जाएगा। ये कमर की ऊंचाई तक की गेंद थी, एक मजबूत कदकाठी के खिलाड़ी है यहाँ पर कप्तान, बढ़िया तरीके से शॉट सिलेक्शन है उनका, बड़े शॉट मारने में माहिर है ये खिलाड़ी। फिलहाल संतोष कासवत के सामने तानाजी सलगर तैयार है। हाँ, ये स्लोवर गेंद कट किया है पॉइंट की दिशा में। 1 रन 1-1 से आगे बढ़ रहे हैं। देखो लगभग 10 रन बोर्ड पर लग चुके हैं, दोहरे अंक में स्कोर ने प्रवेश किया है और दूसरा ओवर चलता हुआ संतोष कासवतकर गेंदबाजी कर रहे कॉलेज एंड की दिशा से। उठाकर मारा, लॉफ्टेड हवा में गेंद चली गई मिड विकेट बाउंड्री से बाहर। 6 रनों के लिए कप्तान के बल्ले से आता हुआ पहला छक्का, इस मैच का पहला छक्का अनिकेत माने से बल्ले से आया है। रन संख्या तेजी से आगे बढ़ते हुए 16 रन 16 विदाउट लॉस्ट, ये स्थिति है फिलहाल महालक्ष्मी स्पोर्ट्स की। देखो बड़े खिलाड़ी, ये बड़े खिलाड़ी शुरुआत जरूर धीमी की थी सिंगल डबल से, लेकिन एक ओवर पिच गेंद मिली, उसको लॉफ्ट किया सीधे मैदान से बाहर 6 रनों के लिए।
अच्छी शुरुआत, एक तगड़ी शुरुआत है, 16 रन लग चुके हैं। पुल किया है, पुल और पावरफुल। देखो खिलाड़ी दर्शक के मोड़ में आ चुके हैं। ये दूसरा बड़ा छक्का आया है, बैक टू बैक 2 बड़े छक्के अनिकेत के बल्ले से। रन संख्या 22 रन। रोहित शर्मा जिस प्रकार के पुल शॉट खेलते हैं, देखो टाइमिंग इंपॉर्टेंट है। गेंद को अपने लाइन में लिया और सीधे भेज दिया मिड विकेट बाउंड लाइन से बाहर 6 रनों के लिए। वापस एक बार पुल किया, पुल किया, पुल पुल पावरफुल। गेंद चली गई बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर। तीसरा बड़ा छक्का, हैट्रिक लगा दी है यहां पर, छक्कों की लड़ी लगा दी है यहां पर। हॅट्रिक, सलग 3 षटकार मारलेत। 201 रुपयाचं पारितोषिक संघ मालकांकडून निघालंय अनिकेत मानेसाठी। 3 चेंडूमध्ये संतोषच्या 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 षटकार खेचलेले आहेत। तो पहले 2 ओवर के सर्कल के दायरे वाले 2 ओवर के समाप्ति के बाद अनिकेत माने के 3 गेंदों में 3 छक्कों के बाद रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 28 तक पहुंची है। 28 विदाउट लॉस ये स्थिति है महालक्ष्मी स्पोर्ट्स की। देखो टीम के मालिक खुशी से गदगद है। 201 रुपए का नगद इनाम इस खिलाड़ी को दे रहे हैं, कप्तान को। हाँ, ये बल्ले का मोटा किनारा, विकेट कीपर जब तक शॉट थर्ड मैन के बीचों बीच गेंद जाती हुई 1 रन यहां पर आता हुआ अपने साथी खिलाड़ी को स्ट्राइक पर लेकर आए हैं और 29 रनों की नाबाद पार्टनरशिप यहां पर बनती हुई। पहले 2 ओवर में 28 रन आ चुके हैं और मार्केट एंड से गेंदबाजी करने उत्तम पाटिल के हाथ में गेंद। इस बार ड्राइव किया है ऑन साइड में, लॉन्ग ऑन का खिलाड़ी जब तक गेंद तक आए 1 रन पूरा, 1 रन से संतुष्टि। रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई 30 रन, 30 विदाउट लॉस। स्ट्राइकर तानाजी सलगर तैयार है। इस बार बढ़िया तरीके से ड्राइव किया, गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में, पीछे फील्डर देखना है जब तक गेंद तक पहुंचे। 2 रन का प्रयास वहां पर तेजी से पूरा होता हुआ और ये बाय थ्रो, लेकिन केवल 2 रन से संतुष्टि वहां पर रोक दिया। वहां पर तानाजी ने 2 रन से वहां पर संतुष्टि होती हुई रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई 32 रन, 32 यह स्थिति है। एक बड़े स्कोर की ओर कूच करते हुए, इससे पहले मुकाबले में वहां पर कप्तान खेल रहे थे ओमकार खामकर की टीम ने लगभग 96 रन जोड़ दिए थे। यह आज के दिन का सबसे बड़ा स्कोर था, लगभग 96 रन, 96 रन जोड़ दिए थे। 37 रनों से पहले मुकाबले को जीत लिया। वहां पर यहां पर उठाकर मारना चाहते थे, ड्राइव किया गेंद को मिड विकेट की दिशा में, फील्डर तैयार। वहां पर थोड़ी सी मिस फील्ड, भुगतान यहां पर भरना पड़ेगा एक अतिरिक्त रन का। 2 रन जोड़ दिए, रन संख्या 34 रन, 34 ये स्थिति है फिलहाल महालक्ष्मी स्पोर्ट्स की। सलामी जोड़ी मैदान में मजबूती से अपने पैर गड़ा कर खड़ी है।
कप्तानी पारी खेलते हुए अनिकेत माने ने संतोष कासवत करके ओवर में 3 गेंदों में 3 बड़े छक्के जड़े थे और मजबूती से अपने पारी को आगे बढ़ाया है। तानाजी तैयार है, तलवार घूमी है, हवा में गेंद, फील्डर नीचे और ये पहले विकेट का पतन होता हुआ। तानाजी सलगर आउट होकर वापस लौटेंगे। मिड ऑन कर खड़े खिलाड़ी ने एक आसान कैच लेकर पहले विकेट का पतन किया है यहां पर और उत्तम पाटिल विकेटों का खाता यहां पर खोलते हुए। तो 34 रनों पर पहला विकेट गिर चुका है। सलामी जोड़ी तोड़ने में कामयाबी मिलती हुई यहां पर गेंदबाज उत्तम पाटिल को। तानाजी सलगर को चलता किया है। रन संख्या 34 पर 1 की स्थिति है। कोल्हापुर प्रीमियर लीग सीजन 4 चौथा साल लगातार यहां पर होता हुआ आज का चौथा दिन और चौथे दिन का दूसरा मुकाबला यहां पर खेला जा रहा है। एटी स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी स्पोर्ट्स। यहां पर एटी स्पोर्ट्स ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया था, लेकिन पहले 2.5 ओवर में यहां पर 34 रन जोड़ दिए हैं कप्तान अनिकेत माने की टीम ने, महालक्ष्मी स्पोर्ट्स ने। और शरीफ मुल्लानी बल्लेबाजी के लिए उनको प्रमोट किया गया है। कप्तान ने भरोसा जताया है शरीफ पर। देखना है आने वाली लगभग अभी भी यहाँ पर 6 ओवर का मुकाबला होना बाकी है। ये तीसरा ओवर चलता हुआ, उसके बाद और 5 ओवर होंगे, तो काफ़ी गेंदे हाथ में है। अनिकेत माने कप्तान सेट हो चुके हैं और शरीफ को प्रमोट किया गया है 1 डाउन बल्लेबाजी के लिए। उत्तम तैयार है। मार्केट एन की ओर से अगली गेंद लेकर शरीफ के लिए, पहली गेंद के लिए खेलने के लिए तैयार है शरीफ। हाँ, जड़ में डालना चाहते थे, फुल टॉस बनाकर ड्राइव किया गेंद को मिडाउन की दिशा में, 1 रन तेजी से पूरा। हाँ, ये थोड़ी सी मिस फील्ड और तेजी से वहां पर देखना है 2 रन पूरे किए। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। रन संख्या आगे बढ़ती हुई 36 रन। ओवर की समाप्ति 3 ओवर के समाप्ति के बाद 12 के औसत से लगभग 36 रन जोड़ दिए हैं। तानाजी सलगर का अकेला विकेट यहां पर गिरा था। 1 विकेट के नुकसान पर 36 यह स्थिति है महालक्ष्मी स्पोर्ट्स की। तो एक मजबूत स्थिति में कप्तान अनिकेत माने की ये टीम है। तो आज का कोल्हापुर प्रीमियर लीग का चौथा दिन लगातार और दूसरा मुकाबला चलता हुआ एटी स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी स्पोर्ट्स, ये 2 टीमों के दरमियान। कप्तान प्रमोद चौहान ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया, लेकिन महालक्ष्मी स्पोर्ट्स के कप्तान अनिकेत माने फिलहाल मजबूती से बल्लेबाजी कर रहे। 3 गेंदों में संतोष कासवत करके 3 गेंदों में 3 लगातार छक्के जड़े थे और उसी के बदौलत रन संख्या ये तेजी से आगे बढ़ती हुई 3 ओवर के बाद 36 रन 1 विकेट के नुकसान पर। तानाजी सलगर ये अकेले खिलाड़ी वापस लौट चुके हैं कैच देकर। देखना है अब कॉलेज एंड से गेंदबाजी शुरू होगी। तो गेंदबाज आनंदा के हाथ में गेंद थमाई है कप्तान प्रमोद चौहान ने। आनंदा तेली, अमोल तेली के हाथ में गेंद थमाई है, माफ कीजिए, अमोल तेली के हाथ में गेंद। सामने है कप्तान अनिकेत माने, अमोल के सामने कप्तान अनिकेत माने। 3 ओवर 36 की स्थिति है अभी भी। इसके बाद लगभग 5 ओवर मतलब 30 गेंदों का खेल होना बाकी। मजबूत स्थिति में खड़े हैं कप्तान वहां पर। हाँ, ये शॉर्ट गेंद मिली थी, पुल करना चाहते थे, बीट हुए। विकेटों के ऊपर से जाती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में समाई है और डॉट गेंद साबित होती हुई। अमोल तेली अपनी ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार है। देखो, प्रयास तो अच्छा किया था वहां पर अनिकेत माने ने। हाँ, ये एक बढ़िया तरीके से ड्राइव किया लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर तैनात। देखता है 1 रन से संतुष्टि शरीफ को स्ट्राइक पर लेकर आए हैं। एक का पहली गेंद डॉट यहां पर थी, उसके बाद 1 रन दिया है। 2 गेंदों में 1 रन केवल खर्च किया यहां पर गेंदबाज ने। अमोल तेली रन संख्या आगे बढ़ती हुई 37, लॉस्ट ऑफ 1। महालक्ष्मी स्पोर्ट्स की ये रन संख्या है।
37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल तेली तयार आहे पुढचा चेंडू घेऊन या ठिकाणी शरीफ साठी. हा कट करायचा प्रयत्न होता पूर्णपणे या ठिकाणी फसवतोय चकवतोय गोलंदाज अमोल तेली. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजीची. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. धावांवरती अंकुश लावण्याचं जे काम आहे गोलंदाज पूर्णपणे यशस्वी होतोय. येथे कंजूस अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. रिवर्सचा फटका आणि या ठिकाणी त्रिफळा क्लीन बोल्ड. शरीफ ला पूर्णपणे मांडव पाडतोय त्याचा पूर्णपणे त्रिफळा उद्ध्वस्त करतोय या ठिकाणी गोलंदाज अमोल तेली. दुसरा गडी बाद करतोय. सुरेख चेंडू ब्लॉकहोलचा चेंडू होता. रिवर्सचा प्रयत्न केला होता आणि रिवर्सचा प्रयत्न करण्याच्या ओघामध्ये मात्र स्वतः त्रिफळा चितून माघारी परततोय या ठिकाणी शरीफ मुलानी. दुसरा धक्का बसतोय या ठिकाणी महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाला. आत्मघातकी फटका म्हणावा लागेल आणि हा या ठिकाणी बळी प्राप्त करतोय गोलंदाज अमोल तेली. दुसरा गडी बाद होतोय महालक्ष्मी संघाचा 37 या धावसंख्येवरती आणि खूप सुरेख पुनरागमन केले या ठिकाणी गोलंदाज अमोल तेली याने. अतिशय सुरेख लाईन आणि लेंथ मध्ये आपल्या संघाला या ठिकाणी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परतवून आणतोय तो गोलंदाज अमोल तेली. तयार आहे नवख्या फलंदाजासाठी. मुन्ना शेख ऑन स्ट्राईक. मुन्ना शेख स्ट्राईक वरती येतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज कर्णधार अनिकेत मानेला साथ देण्यासाठी. कोल्हापूर प्रीमियर लीग हा 4थं पर्व आपण या बावडा पॅव्हलियनच्या मैदानावरती सलग 4थं वर्ष 4थं पर्व खेळतोय. आजचा 4था दिवस आहे आणि दुसरा सामना एटी वर्सेस महालक्ष्मी. नाणेफेकी एटीकडे होती. प्रमोद चव्हाणने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीला आमंत्रण दिलं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीपर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी तब्बल 37 धावा फलकावर लावल्यात कर्णधार अनिकेत मानेच्या संघाने. टप्प्यात चेंडू हलकाच कट करतोय. शॉर्ट थर्ड मॅनच्या ठिकाणी एका धावेचा प्रयत्न निश्चित पूर्ण केला जाईल. 1-1 धावेने आता समाधान मानावं लागेल कारण की 2 सेट फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. तानाजी सलगर आणि शरीफ मुलानी. अनिकेत माने कर्णधार अजूनही अतिशय चांगला शीट अँकर खाऊन तिथे तयार आहे फलंदाजीसाठी. अमोल तेली षटकातला अखेरचा हे चेंडू घेऊन तयार आहे अमोल तेली. समोर कर्णधार अनिकेत माने. मोठा फटका मोठा चेंडू जातोय थेट मैदानाबाहेर. तब्बल माझ्यामध्ये 90 मीटरचा हा टप्पा पार करतोय चेंडू. अनिकेत माने हाय अँड हँडसम षटकार येतोय अमोल तेलीच्या शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 44 धावा. पहा हा टायमिंग खरंच ह्या खेळाडूकडे टायमिंग आहे. लाजवाब टायमिंग लाजवाब फटकेबाजी. 4था षटकार खेचतोय अनिकेत माने आणि संघाला मजबूत स्थितीमध्ये आणतोय. 4 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या 44 वरती नेऊन पोहोचवते. 11ची सरासरी अजूनही ठेवलेली आहे आणि कप्तानी पारी खेळण्याचा प्रयत्न सुरू या ठिकाणी अनिकेत माने याचा. आपल्या संघाला लीड करतोय मजबूतीने. धावसंख्या 44 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. धावसंख्या 44 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4थे या ठिकाणी आपण खेळतोय आणि इतकं देखणं सुरेख नियोजन डोळ्याचं पारणे फेडणारं नियोजन या ठिकाणी हे जे केलेलं आहे. मनोज सकपाळ, नंदकुमार उल्पे, मुकेश शिंदे, टोनी बावडेकर, नितीन माने आणि याचबरोबर कृष्णात पिंगळे सर, इंद्रजित बावडेकर, बापू बागडी, याचबरोबर सहकारी इम्रान इनामदार, सचिन सोनुले
अमित पाटील, पवन पाडळकर आणि माझ्याबरोबर या ठिकाणी जे लागोपाठ चौथा दिवस आहे, जे स्कोरिंगचं काम पाहत आहेत, तर या ठिकाणी जे लिखापडीचं काम पाहत आहेत सलीम भैया. सलीम भैया पहिल्या दिवसापासून या ठिकाणी पूर्णपणे झोकून दिले या स्पर्धेमध्ये आपल्याला. एक आणि एक खेळाडू ज्यांच्या ध्यानामध्ये आहे, पूर्ण खेळीची माहिती, मैदानाची माहिती असणारे सलीम भैया माझ्याबरोबर गेली 4 दिवस लागोपाठ या ठिकाणी स्कोररचं काम पाहत आहेत. खरंच कौतुक करावं लागेल कोल्हापूर प्रीमियर लीगच्या सर्व स्पर्धा समितीचं, कारण की हे चौथं पर्व आहे. लागोपाठ फंड्स जमा करणे, मैदान सजवणे, या ठिकाणी ही जुळवाजुळव करणे खूप मोठी कामगिरी असते. कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोल्हापुरातील नमोदित खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. या ठिकाणी या खाणीमधून हिऱ्यांची उत्पत्ती होते, तसंच या मैदानाहून खेळाडूंची उत्पत्ती होते. चला पुन्हा सामन्याकडे येऊया. आनंदा मगदूम हलका स्लिक करतो चेंडूला, शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या खेळी चेंडू तो घ्यायचा प्रयत्न वेगवान डिझाईन पूर्ण केला जातोय. 2 धावा पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मुन्ना शेखच्या बॅटमन येत 2 धावा. धावसंख्या वेगाने पुढे सरसावतीये 46 धावा. नक्कीच एका मोठ्या धावसंख्येकडे आगीचूक झालेली आहे या ठिकाणी अनिकेत मानेचा महालक्ष्मी स्पोर्ट्सचा संघ. कर्णधाराला साजेशी खेळी करतोय अनिकेत माने. 30 या धावसंख्येवरती खेळतोय. तब्बल 4 षटकार आपल्या खेळीमध्ये वसूललेले आहेत आणि अजूनही त्या इनिंगला पुढे कंटिन्यू केलंय. मुन्ना शेख तयार आहे. गोलंदाज आनंदा मगदूमच्या चेंडू खेळण्यासाठी. हलका स्लिक करतो चेंडूला पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग मिड पॉइंटच्या ठिकाणी 1 धाव पूर्ण. वेगवान द्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे. फेकी येण्याआधी 2 धावा पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख समन्वय या ठिकाणी पाहतोय. जो महत्वाचा असतो तो समन्वय, 2 खेळाडूंमधलं कॉलिंग समन्वय, जी हाक असते ती द्यावी लागते. याचा मात्र सुरेख मेळ पाहतोय आपण. मगाचपासून लागोपाठ दुसऱ्यांदा वेगवान रित्या 2 धावा पूर्ण करतायत. मजबूतीने धावसंख्या पुढे सरसावतीये 48 धावा. 50ला केवळ 2 धावांची कमतरता. आनंदा मगदूम तयार आहे. पुन्हा एकदा मुन्ना शेख साठी धावसंख्या 48 धावा. अकुटप्पा चेंडू कट करतोय गॅप मध्ये. शॉर्ट थर्डमॅनला मिसफील्ड चेंडू जातोय थर्डमॅन बॉन्ड लाईन सीमा रेषा पार आणि मुन्नाच्या बॅटमध्ये होतोय पहिला चौकार. धावसंख्या 50ची ओलांडतीये आणि धावसंख्या होतीये 52 धावा. महालक्ष्मी संघाचं अर्धशतक या ठिकाणी फलकावर लागलेलं आहे. या ठिकाणी चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय मुन्ना आणि अनिकेतच्या बॅटमधनं. ह्या धावांचा पाऊस या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि या ठिकाणी एक चांगली मजबूत पार्टनरशिप आपण पाहतोय. 50ची ओलांडली आहे, 52 या धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे. नक्कीच एक मोठी धावसंख्या आपण डोळ्यासमोर दिसते आता. कुट्टप्पा चेंडू पुन्हा एकदा कट करतोय बॅकवर्ड पॉइंट या ठिकाणी. खेळाडू तयार तैनात. 1च धाव. यावेळी मात्र कोणती चूक नाही. अचूक फेकी यष्टी रक्षकाचा चौकामध्ये 1 धाव खेळून आपल्या स्ट्राईक वरती तयार. धावसंख्या 53 धावा 53. या ठिकाणी लॉस ऑफ 2 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नक्कीच मोठा प्रहार करण्यास तयार आहे कर्णधार अनिकेत. हा मोठा प्रहार येतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार येतोय या ठिकाणी अनिकेत मानेच्या बॅटमधनं 5वा षटकार येतोय या ठिकाणी. हे पहा बॉडी लँग्वेज सांगते खेळाडूचं की फटका कसा येतोय. धावसंख्या 59 धावा 59 धावा. षटकातला खेळचा चेंडू बाकी आहे. अनिकेत माने मात्र आता अतिशय वेगवानरित्या फलंदाजी करतोय. आपल्या खेळीतला 5वा षटकार अनिकेत मानेच्या बॅटमध्ये येतोय. मैदानाच्या 4ही बाजूला चौफेर फटकेबाजी सुरू आहे. कर्णधाराला साजेशी खेळी या ठिकाणी करतोय. आपल्या संघाला एक मजबूत प्लॅटफॉर्म उभा करून देतोय कर्णधार अनिकेत माने. धावसंख्या सरसावतीये 59 धावा. हा चेंडू टॉपेज या ठिकाणी हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आणि ह्यावेळी मात्र नजर लागते फलंदाजीला या ठिकाणी अनिकेत मानेच्या. परंतु बाद होण्याआधी कर्णधाराने आपल्या संघाला 59 पर्यंत नेऊन ठेवलेला आहे. तब्बल 35 धावांची खेळी केली
6 षटकार खेचले अनिकेत मानेने समाधानकारक फलंदाजी आपल्या संघाला 59 या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतोय. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर कर्णधाराच्या परतीनंतर म्हणजे कर्णधार बाद होतोय. या षटकामध्ये 5 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या एका मजबूतीकडे आपण नेताना पाहतोय. धावसंख्या 59 आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ही धावसंख्या याच प्रकारे जर पुढे सरसावली तर जी पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी जी धावसंख्या उभारली होती 96 धावा त्याला ही थोडी पार करताना आपण पाहतोय. नक्कीच सुरेख फलंदाजी अनिकेत माने याने केली. कर्णधारास साजेशी खेळी 35 धावा जमवल्या. आपल्या या खेळीमध्ये तब्बल 5 गगनचुंबी षटकार खेचले होते अनिकेत माने याने. अतिशय ताबडतोब लाजवाब देखणी डोळ्याचं पारणे फेडणारी फलंदाजी करून परतलाय कर्णधार. आपल्या संघाला एक मजबूत पाया त्या ठिकाणी रचून दिलेला आहे आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हातामध्ये 7 खेळाडू आहेत आणि मुन्ना शेख चांगली साथ देतोय. आता पुन्हा एकदा एक पार्टनरशिप मजबूतीने होण्याची गरज. गोलंदाज कॉलेज एंडच्या दिशेने अमोल तेली तयार आहे. चांगला फटका लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह हवेमध्ये चेंडू निश्चित झेल घ्यायचा प्रयत्न झेल सुटतोय कारण की खूपच दूर हा चेंडू होता आणि लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हच्या प्रयत्नामध्ये मात्र 2 धावा निश्चित आपल्या फलकावरती जोडतोय मुन्ना शेख. धावसंख्या या ठिकाणी होती 61 धावा 61 लॉस ऑफ 3 कारण की सीम्या रेषेवरून सर्कलपर्यंत धावत येऊन झेलापर्यंत पोहोचले होते. अखेरच्या क्षणी हा चेंडू जमिनीवरती पडतोय आणि 2 धावा मात्र जमवण्यामध्ये यश मिळते. मुन्ना शेखला साथ देण्याकरता या ठिकाणी फलंदाज दत्ता पाटील आलेला आहे. हाँ ये उठाकर मारा है, हवा में गेंद ऊंची गई है, ऊंचाई मिली है और ये बेहतरीन कैच यहां पर सचिन के हाथों में समाती हुई और एक सेट बल्लेबाज को चलता किया है. मुन्ना शेख को चलता किया. यहाँ पर सेट हो गए थे, अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. सिंगल डबल के साथ खराब गेंद को चौके में तब्दील करने में कामयाबी मिली थी लेकिन बड़ा शॉट मारने की फिराक ने मुन्ना शेख अपना विकेट यहाँ पर खोकर वापस लौटते हुए चौथे विकेट का पतन हुआ है. चौथे विकेट के नुकसान के बाद रन संख्या यहाँ पर 61 रन 61 लॉस ऑफ 4. तो अपनी 2 गेंदों में 2 रन देकर यहां पर एक अहम विकेट मुन्ना शेख को चलता किया है. आनंद यहां पर गेंदबाज अमोल तेली ने और बल्लेबाजी के लिए यहां पर दत्ता पाटिल को साथ देने के लिए बालाजी माने को कप्तान ने प्रमोट किया है. बालाजी एक बढ़िया बल्लेबाज है, एक पिच हिटर है. हमने देखा है कोल्हापुर में ज्यादातर मैचेस में इनको खेलते हुए. गेंदबाजी के साथ बल्लेबाजी में भी बढ़िया हाथ आजमाते हैं ये खिलाड़ी. हाँ फुल टॉस गेंद को मारना चाहते डाउन साइड में बल्ले का बाहरी किनारा गेंद आई है बैकवर्ड पॉइंट की दिशा में. 1 रन देखना है यहाँ पर. 1 रन फिलहाल जुड़ता हुआ स्कोरबोर्ड में. रन संख्या आगे बढ़ते हुए देखो मांग की थी, बल्लेबाज ने मांग की थी कि ये कवर के ऊपर फुल टॉस है कि नहीं. देखिए अंपायर आप, तो अंपायर ने ये मांग सीधे यहाँ पर कोर्ट तक पहुंचाई है और थर्ड अंपायर यहाँ पर वो चेक करते हुए. अंपायर का अंदाजा था कि गेंद लैंड हो रही थी. हाँ तो देखना है यहाँ पर ये गेंद सही साबित है. ये गुड डिसीजन सर. ये गेंद लैंड हो रही थी, ये साबित गेंद है, शाबुत गेंद है. वापस ये फेयर डिलीवरी. गेंदबाज तैयार है अमोल तेली अगली गेंद लेकर.
बढ़िया तरीके से ड्राइव किया है तेजी से, लॉन्ग ऑन के बीचों बीच में फील्ड, दोनों टांगों की बीच में से ये गेंद चली गई सीधे मैदान से बाहर 4 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी, बुलेट की तेजी से, जैसे बंदूक से गोली निकलती है उसी तेजी से ये गेंद गई थी, और जो छोटा सा गैप दिखा गेंद को दोनों पैरों के बीच में से गुजरती हुई सीधे चली गई लॉन्ग ऑन बॉन्ड लाइन के बाहर 4 रनों के लिए। दत्ता पाटिल के बल्ले से आता हुआ पहला चौका, रन संख्या अब तेजी से आगे बढ़ती हुई 66 रन, 66 रन बोर्ड पर लग चुके हैं। छठा ओवर यहां पर चलता हुआ, 66 रन बोर्ड पर लग चुके हैं, छठा ओवर कंटिन्यू यहां पर है। तो अमोल के इस ओवर के अभी भी 2 गेंदें बाकी है, प्रहार शुरू है यहां पर लगातार। दत्ता पाटिल तैयार है, बढ़िया तरीके से ड्राइव किया है तेजी से लॉन्ग ऑफ की दिशा में, हल्की सी मिसफील्ड, दौड़ पड़े हैं दूसरे के लिए, पूरा भी करेंगे। लाजवाब यहां पर रनिंग बिटवीन द विकेट, दुड़की लगाई है तेजी से, 2 रन जोड़ दिए, रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 68 रन। देखो हर बल्लेबाज का योगदान यहां पर मिलता हुआ, मुन्ना शेख के बाद दत्ता पाटिल ने पारी को संभाला, यही हर एक खिलाड़ी अपना योगदान यहां पर देते हुए। पुल 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 हवा में, गेंद यहां पर सीधे हाथों में, कप्तान प्रमोद के गोली में समाती हुई गेंद यहां पर, और 5वें विकेट का पतन, एक अच्छा कैच लेकर 5वें विकेट का पतन किया है। थोड़े खतरनाक साबित होने वाले यहां पर बल्लेबाज को चलता किया है, दत्ता पाटिल को चलता किया। 5 विकेट का पतन, आधी टीम अब डगआउट में विश्राम करने के लिए तैयार। 6 ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद 5 विकेट के नुकसान पर महालक्ष्मी स्पोर्ट्स की रन संख्या है 68 रन, 68। 12 गेंदों का खेल अभी भी बाकी, 12 गेंदों का खेल बाकी हे पहा। विनंती आहे, हे डगआउट, पहिला डगआउट आहे या ठिकाणी, त्या डगआउट मध्ये बसा। ते जे बसलेत ना स्क्रीनला चिकटून, त्यांना कृपा करून डगआउट मध्ये घ्या, कृपा करून साइड स्क्रीनला बसून चिकटून बसू नका प्लीज। तर या ठिकाणी मी स्वागत करतो आपले समालोचक थेट अलिबागवरून आपल्या KPL साठी ज्यांचं या ठिकाणी आपल्याला सौभाग्य लाभलेलं आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी काका म्हात्रेंचं स्वागत करतो। आणि या पुढील 12 चेंडूंच्या खेळीमध्ये महालक्ष्मी स्पोर्ट्स कुठल्या धावसंख्येपर्यंत पोहोचते, कशी फटकेबाजी होते, हे आपण ऐकणार आहात काका म्हात्रेंच्या वाणीतून। धन्यवाद राकेश घाडगे सरांचा आवाज आपण ऐकलं। तर यानंतर वळूया आपण मैदानाकडे। क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजी युद्ध, 6 षटकं समाप्त झालीत, 8 षटकांचा सामना आणि शेवटची 2 षटकं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। गोलंदाज तयार आहे आनंदा मगदुल, आणि या ठिकाणी आपण पाहतात उजवी यष्टी वाकवली गेली, आणखीन एक फलंदाज मैदान बाहेर, आणखीन एक धक्का। सचिन चौगळे फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय 0 धावसंख्येवर। पहिला चेंडू त्यांनी खेळला होता आणि इथे मात्र एक चांगली विकेट इथे पाहायला मिळाली। एका बाजूला महालक्ष्मी स्पोर्ट्स फलंदाजी करताना, तर एटी स्पोर्ट्स क्षेत्रेषण। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय इम्रान इनामदार, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय। धावा धापलकर आता पण आपण पाहिलं तर धावा धापलकर आल्या त्या 69, 6 गडी बाद 69।
पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या होत्या त्या अर्थातच 96 धावा दापलकर नोंदवल्या होत्या. विजयी संघ अभिजित मखदूम स्पोर्ट्स या संघाने आणि मोठा पराभव केला होता तो या ठिकाणी बापूप्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स या संघाचा. त्यानंतरचा हा सामना तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतं. हे मैदान अतिशय चांगलं आहे, खेळपट्टी अतिशय चांगली आहे, त्यामुळे 102 धावा हा धावांचा उच्चांक देखील या स्पर्धेमध्ये नोंदला गेला. हे देखील वैशिष्ट्य ठरलं कारण मोठे फटके या ठिकाणी येतात, षटकार चौकारांची बरसात तुम्हाला पाहायला मिळतं. हे या स्पर्धेचं अर्थात KPL 2026चं वैशिष्ट्य म्हणता येईल. वळूया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये असताना चेंडू हलकासा पुढे जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात इथे मिडाफ क्षेत्रामध्ये सेलिम मिडाफ आणि सेलिम मिडाच्या दोन मिडापूर्ण क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. 1 धावेचं योगदान. 70 धावा दापलकर 6 गडी बाद. सत्तर 6 गडी बाद. मंडईकडून गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यशस्वी गोलंदाज पंचा डावीकडून उजव्या हाताने यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क नाही. गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. टप्पा चांगला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आज रविवार सुट्टीचा दिवस तर चांगला प्रयत्न प्रेक्षकांचा देखील पाहायला मिळाला. दरम्यान यावी झेल मिडाफ क्षेत्रामध्ये घेतला गेला. तर एक सुरेख झेल मिडाफ क्षेत्रामध्ये घेतला गेला. फलंदाज बाद झाला. बाद होतोय फलंदाज या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानामध्ये 7वा फलंदाज मैदानातून गमावला गेलाय तो महालक्ष्मी स्पोर्ट्स या संघाचा तेजस. नवीन फलंदाज तेजस पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी यावी फ्रंट फुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केला. चेंडू गेला तो अर्थात तिथे शॉट कव्हरला. शेतेशे चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव आणखी धापलकर नोंदवली. 71 धावा धापलकावर या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. 7 षटकं समाप्त झालीत आणि 7 षटकामध्ये 71 धावा म्हणजे प्रतिषटक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अर्थातच 11.83च्या सरासरी धावसंख्या धापलकावर नोंदवली ती महालक्ष्मी स्पोर्ट्स या संघाने. षटक देखील समाप्त झालं. षटक होतं गोलंदाज आनंद मगदुलेचं 7वं षटक इथे आपण पाहायला मिळालं. एकूण महालक्ष्मी स्पोर्ट्सचे संघमालक सन्मानित संदीपजी पाटील सर यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे. ही संधी आहे ती महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे संघमालक संदीपजी पाटील सर आहेत. AT स्पोर्ट्सचे संघमालक अरुण तेळी सर आहेत. तर संदीपजी पाटील सरांकडून प्रत्येक चौकार षटकाराची 200 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अजय पाटील. अंतिम षटक आणि या अंतिम षटकावर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अर्थात जातो आर पार. येतोय वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतोय एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी 200 रुपयाचा अर्थातच तेजस पाटील हक्कदार ठरलाय तो संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून. 200 रुपयाचा मानकरी. येस 200 रुपयाचं मानकरी ठरलंय अर्थात तेजस पाटील. 6 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र कव्हरच्या मधून पॉईंटमधून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे 1 धाव पूर्ण केली. दुसरा धावेसाठी धावत आहेत. दुसरी धाव देखील सहजगत इथे मिळाली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं.
तेजस पाटील याच्या धावसंख्येत दोन्ही बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या देखील वाढते आणि 7:79 धावा धापलकावर. अंतिम षटक, ज्याला मारधडीचे षटक असं म्हणतात, आणि या षटकामध्ये निश्चित षटकार आला होता तो जो तेजस पाटीलच्या बॅटमधून 9 या वैयक्तिक धावसंख्या खेळताना. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट सीमारेषेच्या पुढे येतोय. आणखीन एक सुरेख फटका, गगनचुंबी षटका 6 धावांसाठी आणि 85 धावा. त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाज तेजस पाटीलला. तेजस पाटील या ठिकाणी आले आणि तेजस पाटील यांनी मात्र या ठिकाणी मोठं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. अखेरच्या षटकामध्ये तोडफोड फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बॅकफूट गेले आहेत, खाली राहिला चेंडू, या ठिकाणी मध्ये ड्राईव्ह केला चेंडू जातोय ऑन साईडला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तो, पण 2 धावा सहजगती ते मिळाले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळालं. 2 धावांचं योगदान आणि संघाची धावसंख्या या दोन्ही अर्थात महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धापलकावर 87च्या घरामध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, शेवटचे 2 चेंडू बाकी. आतापर्यंत 400 रुपयाचा मानकरी ठरले. तेजस पुन्हा एकदा खेळणे तयार. या ठिकाणी चेंडू हवेतून खेळलाय, लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. आणखीन एक 200 रुपयाचं निश्चित पारितोषिक त्याला मिळेल आणि तब्बल 600 रुपयाचं या ठिकाणी निश्चितच योगदान त्याला मिळाले. ते संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून. 6 धावा, संघाची धावसंख्या धापलका 93. पहिल्या सामन्यामध्ये धावा आल्या होत्या 97, या ठिकाणी धावा आल्या 96. शेवटचा चेंडू बाकी असेल. 93 धावा धापलकावर. पुढचा चेंडू यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला, मधली यष्टी उखडली गेली आणि अशा प्रकारे चांगली धावसंख्येचं निश्चितच योगदान तेजस पाटील आणि त्याचा संघ अर्थात आपण पाहतात या ठिकाणी महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या माध्यमातून 93 धावा धापलकर इथे आल्या. 94 धावांचं लक्ष एटी स्पोर्ट्स या संघासमोर ठेवण्यात आले. 94 धावा, 8 षटकांचा सामना. प्रतिषटकाचा विचार केला तर 11.75ची सरासरी. सगळी गायब झाली काय या षटकाच्या गोलंदाजाचं पृथक्करण जरा पाहिलं तर अजय पाटील गोलंदाज होते, त्याने विकेट निश्चित मिळवली, परंतु तब्बल 22 धावा या ठिकाणी त्यांनी खर्च केल्या आणि 94चं लक्ष. लाईनअपच्या माध्यमातून एटी स्पोर्ट्स ज्या संघाचे संघमालक अरुण तेली सर आहेत, प्रमोद चव्हाण कर्णधार, या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. लाईनअपच्या मध्ये मैदानातून परततात. हे एक चांगलं योगदान. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 11.75ची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल ते एटी स्पोर्ट्स संघाला. आणि यानंतर विनर या सामन्यातील विनर आणि पहिल्या सामन्यातला विनर यांच्यामध्ये लढत आपल्याला तिसरी लढत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ही क्रिकेट स्पर्धा अर्थात बावडा क्रिकेट क्लब कसबा बावडा कोल्हापूर आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग KPL 2026 पर्व 4. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15,000, तब्बल 1,80,000ची भव्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान मनोज सकपाळ सर, नंदकुमारजी उल्पे सर, मुकेशजी शिंदे, टोनी बावडेकर सर, नितीनजी माने, कृष्णात पिंगळे सर, इंद्रजित बावडेकर, बापू बागडी सर, त्याचबरोबर ग्राउंड्समनच्या माध्यमातून इम्रान इनामदार सर, सचिन सोनुले, अमित पाटील, पवन पाडलकर सर, या प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी मिळालं आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. 94 धावांचं लक्ष. चला लगेच मैदानात या, टीम मीटिंग संपवा. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाला विनंती आहे, संघाचा कर्णधार अनिकेत माने, आपण टीम मीटिंग संपवा, लगेच क्षेत्रासाठी उतरायचं आहे. हॅलो अनिकेत सर.
निश्चित पाहायला मिळते. अनेक देशामध्ये गेलात तर आपण निश्चित त्याचं योगदान घेऊ शकतो. अर्थात संतोष नाणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे अतिशय चांगले योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये आविष्कार येळवे, नरेंद्र पाटील, अजित भालेराव, शील पाटील, विष्णू सिंग यांचं खूप चांगलं योगदान या ठिकाणी मिळाले. आमचा आवाज तुमच्याकडे देण्याचं काम UK ऑडिओ उसगाव अर्थात गणेश गबाळे सरांच्या माध्यमातून शहीद जवान दिगंबर उल्पे पॅव्हलियन ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूर इथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. चला लगेच सलामीची जोडी मैदान पाठवायची आहे. प्रमोद चव्हाण आणि शुभम गायकवाड ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात करण्यासाठी एटी स्पोर्ट्स संघाची मैदानात उतरते, ज्या संघाचे संघमालक अरुण तेली सर आहेत आणि कर्णधार प्रमोद चव्हाण आहे. ही जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळते. 11.75 तब्बल 94 धावांची गरज. वेदांत पाटोळे कुठेही असतील त्यांनी कृपया स्टेजच्या जवळ येऊन यायचं आहे. वेदांत पाटोळे, एक सूचना आहे. खेळाचं दुसरं सत्र. अनिकेत माने जरा फिल्डिंग लवकर लावा, वेळेचं बंधन आहे. 40 मिनिटात तुम्हाला 8 षटकं संपवायचीच आहेत. वारंवार सूचना करायला लावू नका. 40 मिनिटं बरोबर आहेत ना अक्षय सर? 40 मिनिटं ना, ठीक आहे. अनिकेत सर जरा त्वरित निर्णय घ्या, आपले फिल्डिंग लावून घ्या. 40 मिनिटं. पेनाल्टी सर्वांना कंपल्सरी आहे. वेदांत पाटोळे कुठे असेल तर त्यांनी घरी जायचं आहे. त्यांच्या घरातून मेसेज आलेला आहे. सागर पाटोळे यांची गाडी घ्यायची आहे. वेदांत पाटोळे ग्राउंडवर कुठे असतील तर सागर पाटोळे यांची गाडी घ्यायची आहे. वेदांत पाटोळे. थँक्यू. तर आमचे गुणलेखक सलीम भैया सर या ठिकाणी थोडीशी रजा घेतात आणि जयसिंगपूरचे गुणलेखक आदित्य क्वाने या ठिकाणी गुणलेखक म्हणून कामगिरी करण्यासाठी या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत आहे. मैदानाकडे आपण वळतोय. खेळाचं दुसरं सत्र. तर संघनायक कर्णधार प्रमोद चव्हाण डावाची सुरुवात करतोय. दुसऱ्या एंडला फलंदाज शुभम गायकवाड आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज मेडिकल कॉलेज एंडकडून पहिले षटक घेऊन गोलंदाज शरीफ मुलानी. गोलसडीचा जो ते पहिले षटक पॉवर प्लेच आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक टी शॉट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. ते या ठिकाणी महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे एक क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहतात तो अर्थात डीप कव्हर पॉईंटला तैनात केलं गेलं आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला. इतर क्षेत्ररक्षक यांचा विचार आपण या ठिकाणी केला तर अर्थातच शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ हे ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक मिडॉन तैनात केलं गेलं आहे. दरम्यान पहिला चेंडू या षटकातला पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी सुंदर फटका गॅप शॉट चेंडू आपण पाहायला मिळतोय. डीप पॉईंट मधून चेंडू जाईल सीमारेषेकडे येतोय. एक सुंदर संजीवनी चौकार 4 धावांसाठी. चौकाराने खातं उघडलंय. यावेळी आपण पाहायला मिळतो ते फलंदाज प्रमोद चव्हाण या संघाचे संघनायक आहेत. कर्णधार यांनी पाहिलं कारण पॉईंट आणि शॉर्ट कव्हरमध्ये थोडीशी गॅप होती, त्याचा फायदा त्यांनी उचलला. इथे मात्र आपल्याला उजव्या इष्टीच्या काहीसा बाहेर जाण्याच्या चेंडूला सरळ बॅटच्या माध्यमातून अर्थात स्क्वेअर कट केला आणि हा चौकार 4 धावा. स्क्वेअर कट म्हटलं की आपल्याला सुनीलजी गावस्कर यांच्या मेवण्याची गुंडाप्पा विश्वनाथची आठवण होते. दरम्यान वळीया मैदानाकडे पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळलाय. इथे चेंडू थांबणार नाही आणि बघता बघता चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेकडे येतोय. 2 चेंडूमध्ये तब्बल 2 चौकार 8 धावा तब्बल कावर.
खरं तर स्क्वेअर कट आणि लेट कटच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतात की धावांचा ओघ वाहत असतो आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की इथे मात्र अर्थातच पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा त्यांनी उचलला फलंदाजांनी अर्थातच प्रमोद चव्हाणनी आणि 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी दाखवलेत. 8 धावा धावफलकावर. गोलंदाज एंड बदलतोय. प्रत्येक विकेटसाठी अर्थात संदीपजी पाटील सर याने महालक्ष्मी बोर्डच्या गोलंदाजांना 100 पारितोषिक या ठिकाणी घोषित केलंय. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप, बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला, पण चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. प्रयत्न मात्र फटला आणि अर्थात निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. 3 चेंडूची समाप्ती. प्रत्येक विकेटसाठी संदीपजी पाटील सर या संघाचे संघमालक आहेत, त्यांच्याकडून 100 पारितोषिक आहे विकेटसाठी गोलंदाजाला. वळी या मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून यावेळचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र मिडाफच्या क्षेत्री चेंडूवर येतोय. इथे झेल घेतला गेला आणि इथे मात्र गोलंदाजाला मिळाले 100 पारितोषिक संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून. एकूण धावा धावफलकावर 8, 1 गडी बाद. पहिला फलंदाज अर्थातच प्रमोद चव्हाण या संघाचा कर्णधार या ठिकाणी मैदानातून परततोय. थोडंसं निराश मानणे, कारण 2 चौकार मारले होते. स्क्वेअर कटच्या माध्यमातून एक अप्पर कट देखील पाहायला मिळाला होता, पण या ठिकाणी पाहायला मिळतं आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक यावेळी थोडासा दूरवरून आला आणि त्याने एक सुंदर झेल घेतला आणि पहिला धक्का यावेळी आपल्याला पाहायला मिळाला AT स्पोर्ट्स या संघाला. नवीन फंडा संतोष कासोकर या ठिकाणी फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर येतोय. 8 धावा धावफलकार आल्यात. 2 चौक. शरीफ मुल्लाने हार मानली नाही त्यांनी. या ठिकाणी मात्र ते जाळं विणलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये अलगद सापडला ते प्रमोद चव्हाण. वळी आपण मैदानाकडे. पहिल्या षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी. नवीन फंडास मैदानामध्ये डावखरे फंडास आहेत, पंचांकडून गाठ घेतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, कारण डावखरे फंडास एक आक्रमक फंडास असे क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी म्हणलं जातं आणि या ठिकाणी मात्र त्याच्यासाठी क्षेत्ररक्षक व्यूहरचना थोडीशी बदलले. 2 क्षेत्ररक्षक अर्थात 30 सर्कलच्या बाहेर ठेवण्यात आलेत. एक आहे ते लॉंग लेगला तैनात करण्यात आला आहे. एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहत आहे तो 30 सर्कलच्या बाहेर दरम्यान या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र चेंडू थांबणार नाही आहे. वेगाने चेंडू दुसऱ्या टप्प्यावर चेंडू जातो सीमारेषेपर्यंत. इथे 1 चौकार 4 धावा आल्या. पावलांनी चौकाराने संतोष याने चौकाराने आपलं खातं उघडले. 12 धावा धावफलकार आल्यात. 1 फलंदाज गमावलाय. 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना पुढील चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अर्थातच पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर केला. त्यात तो चेंडू 30 दिशा आणि चेंडू सीमापार. चौकार 4 धावा आणि या 4 धावांच्या मधून पहिले षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा धावफलकार आल्या त्या 16, जिथे 94 धावांचं लक्ष समोर आहेत. 16 धावा धावफलकार आल्यात म्हणजे आता 78 धावांची गरज आहे. येणारी अर्थात 7 षटकं. 56 चेंडूमध्ये 78 धावांची गरज आहे. हे षटक थोडंसं मागणी षटक ठरलं ते गोलंदाज शरीफ मुलानी याचं, कारण विकेट त्यांनी निश्चित प्राप्त केली होती. 2 चौकार पहिले आले होते आणि त्यानंतर मध्ये विकेट प्राप्त केली होती, पण त्यानंतर पुन्हा 2 चौकार आले. त्यामुळे ह्या धावा 16 धावा ज्या आल्या त्या चौकाराच्या माध्यमातून इथे फलंदाज AT स्पोर्ट्सच्या फलंदाजाने धावफलकार नोंदवल्या. 78 धावांची गरज आहे येणारी 7 षटकामध्ये. मागणी षटक समाप्त झालं. नवीन षटक गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचं नवीन षटक घेऊन गोलंदाज सचिन चौगुळे दुसरे षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं हे दुसरे षटक. यामध्ये देखील 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळतील. आमचे तिन्ही पंच
प्रदीप शिंदे सर घाटकोपर, हेमंत कोळी सर माऊळ कोळीवाडा, अक्षय कोळंबेकर सर रत्नागिरी यांचं खूप चांगलं योगदान गेले 4 दिवस. निश्चितच एक पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळाले. गुणरेखक म्हणून सलीम भैया यांचं खूप चांगलं योगदान, पण आत्ता मात्र आपण पाहतात त्यांना थोडीशी सुट्टी रजा देण्यात आली आणि आता आदित्य कॉने या ठिकाणी गुणरेखक म्हणून भूमिका जयसिंगपूरच्या आहेत, या ठिकाणी मदत करतात. कमी तिथे आम्ही हे आदित्यने दाखवून दिलं. बोली आपण मैदानाकडे. नवीन फंडास मैदानामध्ये येतोय. सचिन चौगुळे गोलंदाज मंडई एंडकडून. आज सूर्य देवता थोडीशी निश्चित आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी उष्णतेपासून आपलं रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते, कारण थोडंसं ढगाळलेलं वातावरण. एक क्षेत्ररक्षक डीप विकेटला तैनात केलं आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थात वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, आणि या दरम्यान गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू टप्पा खोलवर टप्पा नव्हता, थोडासा आखूड टप्प्यात चेंडू होता. असं फलंदाजाला वाटलं की हा चेंडू स्वैर देण्यात येईल, पण पंचाने दर्शवला हा चेंडू अतिशय चांगला आहे. निर्धाव चेंडू सांगता 16 धावा फलकावर. प्रत्येक विकेटसाठी अर्थातच सन्मानी संदीपजी पाटील सर महालक्ष्मी स्पोर्ट्सचे संघमालक 100 रुपये पारितोषिक आहे. दरम्यान यावेळी मताचा पुन्हा एकदा चांगला चेंडू शरीराला वेदणारा चेंडू, शरीराला स्पर्श करतोय. चेंडू गेला तो सिलिम मैदान क्षेत्रामध्ये. इथे यष्टिरक्षक चेंडूवर जातोय, चेंडू पकडतोय, कोणती धाव येत नाही. सलग 2 चेंडू निर्धाव. 78 धावांची गरज समोर असताना, तब्बल 11.75च्या सरासरी 94 धावांची गरज समोर असताना पहिल्या षटकात 16 धावा आल्या, पण त्यानंतर गोलंदाज सचिन चौगुळे एक चांगली गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळेल. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत कोणती धाव फलंदाजाला आली नाही. समोर फलंदाज खेळतोय शुभम गायकवाड 0 धावसंख्येवर. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर अर्थात सिली मिडऑफ आणि एक मिडऑफ हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण समोर असताना या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या मधून चेंडूला मात्र सीमापार पाठवलाय. येतो एक सुंदर फटका, चौकार 4 धावांचा. शुभमच्या बॅटमधून आलेला हा चौकार एकूण धावफलकात वाढवते 20, जिथे 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. वीस धावफलकावर पुढे चेंडू यावेळी बॅकफुटवर गेलाय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटला, इथून डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी इथे करेल तो, पण मतात 2 धावा सहजगतीने धावफलक इथे नोंदवल्या गेल्या. 22 षटक क्रमांक 2. खरं तर जेव्हा महालक्ष्मी स्पोर्ट्स खेळत होतं 2 षटकात धावा आल्या होत्या त्या 27, आतापर्यंत धावा आल्या त्या 22. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन चौगुळे यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू पाहायला मिळाला. गुड लेग स्पॉटवर चेंडू पडला. टप्पा अतिशय चांगला होता. फलंदाजाला ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट चेंडू संपर्क इथे आला नाही. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता 22. एक गडी बाद 22 धावा धावफलकावर. शुभम खेळण्याची तयार आहे 6 वैयक्तिक धावसंख्येवर. पुढील चेंडूसाठी या ठिकाणी हलकसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच कव्हर क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक जातोय, मिडापोरून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. तो पण 2 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावीसाठी फलंदाज धावतोय आणि इथे 3री धाव देखील सहजगती आपण सुरेख रनिंग बिटवीन विकेट. जेव्हा 3 धावा येतात कुठल्याही खेळपट्टीवर जेव्हा फलंदाजाच्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेल यांची आठवण होते, ज्याने सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा केलं, भंगार विकलं. मैदानामध्ये संधी मिळाली वेस्ट इंडिज संघाकडून खेळताना. त्याने पहिल्या चेंडूवर षटकाराने खातं नोंद केलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं ते श्रीमंत खेळाडू बनला, पण एवढे आळशी खेळाडू होते ख्रिस गेल की ज्याने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी 3 धावा त्यांनी धावून काढल्या नाही. हे देखील योगदान इथे पाहायला मिळतं. 3 धावा जेव्हा येतात तेव्हा, पण इथे 3 धावा सहज पूर्ण केल्या त्या शुभम गायकवाडने. एकूण धावा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा धावफलकावर येऊन पोहोचतात त्या 25, जिथे महालक्ष्मी स्पोर्टनी 27 धावा धावफलकावर नोंदवल्या होत्या. नंतरच्या
इतर षटकामध्ये आपण पाहायला मिळालं, फटकेबाजी पाहायला मिळेल. त्यामुळे निश्चित चांगलं योगदान दिलं गेलं आणि महालक्ष्मी संघाने तब्बल 93 धावा धापलकांना नोंदवल्या. चला टीम मिटिंग घेऊ नका, वेळेचं बंधन पाळायचं आहे. टीम मिटिंग घेऊ नका. 2 षटकं संभाळली. या षटकाचा विचार केला तर सचिन चौघे याच्या गोलंदाजीमध्ये 9 धावांचं योगदान मिळालं. शरीफ मुल्लानी यांनी तब्बल 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केलं. वेळेचं बंधन पाळा, कारण आपल्याला नियमित वेळेमध्ये निर्धारित वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे आहेत. षटक क्रमांक 30 पॉवरप्लेचं षटकं समाप्त झालीत आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक घेऊन संघाचं तिसरं षटक घेऊन गोलंदाज शरीफ मुल्लानी गोलसाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज येस शरीफसाठी प्रत्येक विकेटसाठी अर्थातच सन्मानित संदीपजी पाटील सरांकडून 100 पारितोषिक आहे, कारण फलंदाजीसाठी त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. नक्कीच वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र पुलचा हुकचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय या मात्र डीप फाईन लेग सीमारेषे पलीकडे आलेला एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. आखूटभर चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला सरळ शुभम गायकवाडनी सरळ फेकून दिला आणि आला षटका 6 धावांसाठी. 6 धावा एकूण धावफलकात वाढवते. धावफलकात धावा येतात त्या 31 धावा. षटक क्रमांक 30 पहिल्याच चेंडूचा समाचार घेतला शुभमने. चौकार आणि षटकारांची बरसात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा शरीफ पुढच्या चेंडूसाठी. यावेळचा चेंडू थोडंसं मानसिक दडपण पाहायला मिळालं. चेंडू निश्चितच उजाष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा आला. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे धावफलकात वाढते. शरीफ पुन्हा एकदा 10-12 पंचर न पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने काहीसा फुटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न केला. इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये जमिनीला सरपट चेंडू अर्थात जातोय. तो पण 1 धाव धावफलकावरती मिळाली. 1 धाव शुभमच्या खात्यात जोडली जाईल. शुभम याची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल त्याने 16 धावांचं योगदान इथे दिले आणि 8 या धावसंख्येवर संतोष खेळण्यासाठी तयार आहे. एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 33. 97च्या लक्षाचा पाठलाग. 33 धावा धावफलकावर. 64ची अजूनही गरज. माफ करा, येस 94 धावांचं लक्ष समोर आहे. 33 धावा धावफलकार आल्यात, त्यामुळे 61ची गरज आहे. पुन्हा एकदा वळूया पंचांच्या उजवीकडून. यावेळी मात्र हलकसं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट थडम्याच्या दिशेने 1 धाव धावफलक इथे मिळेल. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय. शॉर्ट कव्हर एक क्षेत्रक्षक आणलाय. शॉर्ट पॉईंट आणला गेलाय. शॉर्ट थर्डमॅन तैनात केलंय आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये या ठिकाणी अप्परकटच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू इथे मात्र थांबत नाही. चेंडू आपण पाहतात जातोय तर सीमारेषा जवळ क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि तोपर्यंत येतोय. कव्हर पॉईंट मधून आलेला एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते पण या ठिकाणी चेंडू थांबला नाही आणि 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 4 धावा मिळतात त्या फलंदाज शुभमला. शुभम गायकवाडच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल. संघाच्या धावसंख्येत 4 बदल. 38 धावा धावफलकावर. 94 धावांचा पाठलाग करत असताना षटक 3 पुढचा चेंडू. यावेळी पाहिलं तर पंचांनी हात जमिनीला समांतर केलेत. धावा आल्या त्या अवांतर. 1 धावेचं आणखीन एक योगदान. शरीफ मध्यमगती गोलंदाज पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुलचा फटका क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न निश्चित जास्त केला नाही कारण हा झेल होईल असं वाटलं होतं सर्वच प्रेक्षकांना पण तो या ठिकाणी झेल नाही. तो म्हणतात 2 धावा आणखी धावफलकावर नोंदवल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 धावा
शुभमच्या खात्यामध्ये जोडल्या गेला. धावा धापलकर आल्या त्या 41. चांगली फलंदाजी जोडी जमले ती शुभमची. तिसऱ्या क्रमांकावर आलेला संतोष 8 या धावसंख्येवर खेळतोय, पण शुभम सलामीला फलंदाज. जेव्हा पहिला फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद झाला होता त्यानंतर ही जोडी खरं तर चांगली जमले असं म्हणता येईल. दरम्यान पंचांकडे अपील, पाहूया पंचांकडे अपील. इथे मात्र दोन्ही पंचांकडे अपील, पंचाने अपील मात्र फेटाळलं आणि अशा प्रकारे आपण पाहिलं या ठिकाणी षटक मात्र समाप्तीची घोषणा होते. षटक समाप्तीची घोषणा, फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपण पाहायला मिळतात. एकूण षटक समाप्त झाली ती 3 आणि या 3 षटकामध्ये धावा धापलकर आल्या त्या 41. जिथे 93चं लक्ष समोर असताना धावा आल्या धापलकावर 41 म्हणजे 52 धावांची अजूनही गरज आहे आणि षटकं बाकी आहेत ती 5 म्हणजे 30 चेंडू आणि तब्बल 52 धावा. हे लक्ष सुमारे हे षटक चांगलं होतं सचिन चौगुलेचं. या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या 14 धावा. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या त्यांनी 16 धावा दिल्या होत्या, म्हणजे 2 षटकात त्यांनी एकूण 30 धावा या ठिकाणी खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केलं. सचिन चौगुले यांनी 9 धावा या ठिकाणी धापलकर नोंदवल्या आणि आता मात्र 41 धावा धापलकावर. 52 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 5 षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. 4थं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येईल एटी स्पोर्ट्स या संघाचा. तेजस पाटील, षटक क्रमांक 4. बावनचं गरज समोर असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तेजस पाटील या ठिकाणी मार्केट एंडकडून गोलसाठी येईल आणि समोर फलंदाज संतोष. तेजससाठी 200 रुपयाचं पारितोषिक संदीपजी पाटील सरांच्या मधून विकेटसाठी घोषित करण्यात आले. महालक्ष्मी सोडचे सन्मानी आयोजक आहेत. 200 रुपयाचं पारितोषिक तेजससाठी. तेजसने विकेट घेतले, 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. व या पहिला चेंडू तेजस 55 डावीकडून उजव्या हाताने. डावखुराफांसाठी या ठिकाणी मात्र आपण पाहिला चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. एकाच धावेचं योगदान इथे मिळू शकेल कारण चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धावेचे योगदान. 42 धावा धापलकावर. 42 यांचा सामना यातील विनर विरुद्ध पहिल्या सामन्यातला विनर यांच्यामध्ये आपण पाहायला मिळेल. क्षेत्रक्षमध्ये थोडासा बदल केला जातोय. इथे शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आणला गेले. एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंट क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा क्षेत्रामध्ये थोडासा बदल. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक, एक डीप एक्स्ट्रा कव्हर त्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आणला गेला आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन अर्थात गली इथे पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच या ठिकाणी चेंडूला खोदून काढला. चेंडू जात आहे लॉंग ऑन मिडॉन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन क्षेत्राच्या चेंडूवर येईल 1 धाव. आणखीन धावफलकावर चांगला टप्पा तेजसच्या माध्यमातून. तेजस पाटील, षटक क्रमांक 4. मंडई इनकडून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बदल होईल कारण डावखरा फंडा समोर आहे. अर्थात प्रत्येक विकेटसाठी संदीपजी पाटील याने 200 रुपयाचा पारितोषिक तेजस याच्यासाठी घोषित केले. पुन्हा एकदा पुन्हा एकदा बदल. शॉर्ट कव्हर एक क्षेत्ररक्षक आणला गेला आहे. शॉर्ट थर्डमॅन आपण इथे पाहू शकता. दरम्यान यावी चेंडूचा मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामधून. आरपार गेला चेंडू, सीमापार आला. एक वेगवान चौकार, 4 धावा. डावखुरा फंडास एकूण धावा धापलकर आल्यात त्या 48. एक चांगला फटका संतोषच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने तब्बल 3 चौकारांच्या माध्यमातून 13 धावांचे योगदान इथे दिले. चांगली फलंदाजी करत असताना फटक्यामध्ये ताकद तुम्हाला पाहायला मिळाली कारण क्षेत्ररक्षकाला कोणतीही हालचाल करण्याची संधी देखील मिळाली फाईन लेगला आणि चेंडू गेला सीमारेषेपलीकडे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. बजावतो रुमाने चेंडूला खेळून केला, ड्राईव्ह केला ऑनसाईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरून तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या आणि अर्धशतक धापलकर आल्या त्या 50.
एटी स्पोर्ट्स या संघाच्या धावा धावफलकावर येतात 50, जिथे 94ची गरज समोर असताना 50 धावा धावफलकार आल्यात. म्हणजे आता मात्र गरज आहे ती 44 धावांची. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. 8 षटकांचा हा सामना. तेजस पाटील पुन्हा एकदा तयार. संतोषसाठी पुढचा चेंडू. यावेळी मात्र वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला. खाली राहिला चेंडू फलंदाजाला अर्थात संतोषला या ठिकाणी काही करता आलं नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्देशवडी सांगता 50. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेल इथे पाहायला मिळाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरता आणि 200 रुपयाचं पारितोषिक तेजस पाटीलला मिळेल. ते सन्मानित संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून, कारण विकेट त्यांनी प्राप्त केली. 200 रुपयाचा ते हकदार ठरला या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आपण पाहतात विकेट देखील मिळाली. दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला गेला. एटी स्पोर्ट्स संघाच्या धावा धावफलकाला 50 बाद होते. फलंदाज संतोष, ज्याची खेळी समाप्त झाली, ज्याने 15 धावांचं योगदान दिलं. तर पहिला फलंदाज बाद झाला होता तो प्रमोद चव्हाण यांनी 8 धावांचं योगदान दिलं होतं. एका बाजूला शुभम गायकवाड एक चांगलं योगदान देतोय. या षटकाचा विचार केला तेजस पाटीलचे गोळीचं, तर तेजस पाटील या षटकात एकूण 8 धावा या ठिकाणी खर्च केल्या. आणि आता मात्र समीकरण या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. 24 धावांची गरज समोर असताना येणाऱ्या 4 षटकात काय घडणार, काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये, ऐकूया इचलकरंजीचा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधून मुकेश भाट सरांना. ओव्हर टू मुकेश भाट सर. धन्यवाद. उछलते मैदान पर कांटेदार मैच इन दोनों टीमों के बीच. महालक्ष्मी स्पोर्ट्स एटी स्पोर्ट्स के बीच आज के दिन का ये दूसरा मुकाबला चल रहा है. पहाड़ों जैसे लक्ष्य का पीछा करना है. 94 रन, 94 रन्स, इन रनों का पीछा करना है एटी स्पोर्ट्स को. और जीत के लिए चाहिए अभी भी 24 गेंदे 44 रनों की जरूरत एटी स्पोर्ट्स को. 24 गेंदे 44 रन. किसके नाम हो गए 2 अंक, ये तो आने वाला समय बताएगा गुरु. दिलों के धड़कने बढ़ने वाला यह मैच दोनों टीमों के बीच जिस तरीके से चल रहा है, महामुकाबला दोनों टीमों के बीच चलता हुआ. एटी स्पोर्ट्स महालक्ष्मी स्पोर्ट्स. तुषार माली इन्हें लेकर आए. ये देखिए किसी भी टीम के लिए डेथ ओवर जो होते हैं ना गुरु, वो बड़े मायने रखते हैं निचले क्रम की ओर. 24 गेंदे 44 रन चाहिए. शुभम या स्ट्राइक पर. उठाकर खेल दिया इसे गुरु. ये गेंद जाएगी मीलों मील दूर. रडार में करोगे तो भाई पिटाई तो आपकी होनी ही है. स्लॉट में दे बैठे. जितनी तेजी से की भी गेंद थी उतनी तेजी से खेला हुआ ये स्ट्रोक्स था. ऑन साइड में लॉन्च किया इसे और ये इन्हीं 6 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ. रन बन गया अब 56 रन. भाई दीदी जी दूसरी गेंद, ये गेंद गुम हो गई है. मैच बॉल आ चुका है. केपीएल टूर्नामेंट कोल्हापुर प्रीमियर लीग. जिस तरीके से यह मैच, इस मैच का रुख हर ओवर में बदल रहा है. तुषार की अगली गेंद. इससे पहले की गेंद की भी पूरी तरह रडार में दे बैठे थे.
ये कट के ऐसा डीप ऑफ साइड में पहला रन काफी तेजी से लिया, क्या हम रोकने में कामयाब हो गए? और अच्छी फील्ड, बैकअप पर आए खिलाड़ी। अब जैसे कि थ्रो करते बड़े आसानी से 2 रन बटोर लिए। रनों की औसत बढ़ती हुई, रन बने 58 रन एंड 58 रन्स। ये 5 ओवर चलता हुआ। शॉर्ट ऑफ लैंड गेंद खेल दिया इसे डीप ऑफ साइड में। ये गेंद जाएगी ऑन दी अप डाउन द ग्राउंड। काफी बड़ा गैप ढूंढने में कामयाब है बल्लेबाज, जानते थे थोड़े स्क्वायर खड़े हैं डीप ऑफ साइड के खिलाड़ी। शॉर्ट ऑफ लैंड गेंद थी, कट किया इसे डीप ऑफ साइड में और बटोरे 4 रन। इन्हीं 4 रनों के साथ से स्कोर आगे चलता हुआ रन बन गया अब 65 रन, सॉरी 62 रन। पैरों पे टकराती हुई गेंद क्रॉस द लाइन खेलने का प्रयास, जगह बनाकर खेलने का प्रयास किया। गेंद और बल्ले से कोई संपर्क नहीं होता हुआ। अभी भी 32 रनों की जरूरत। The 32 रन रिक्वायर्ड। ये लेग स्टंप के बाहर की तरफ लहराती हुई गेंद, इसे दोबारा करनी होगी। दिशाहीन गेंद, ये वाइड करार दी जाएगी। रन बन गए 63 रन। उठाकर खेल दिया इसे, बल्ले के बीचों बीच ऊंची तो काफी गई है। ओह क्या बढ़िया प्रयास किया वहां पर ऑन साइड के खिलाड़ी ने, छलांग लगाई, एक हाथों से गेंद को अंदर की तरफ ढकेला। जरूर अपनी टीम के लिए रन बचाए। जितनी तारीफ की जाए उतनी कम कहने की ऐसे खिलाड़ियों की। छलांग लगाकर गेंद को अंदर की तरफ ढकेला वहां पर, और शॉट तो काफी अच्छे से खेला था। ये चेक जरूर करेंगे, अंपायर सिग्नल आता हुआ मेरे साथी यहां पर। सेफ है। रन बन के 65 रन। ये मजेदार मैच, प्रेशर वाला मैच, दोनों टीमों के ऊपर दबाव है। अभी भी 29 रनों की जरूरत। फ्लैट शॉट है। Oh, and it's going down the crowd. Beautiful stroke. That's it. And it's big 6. शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बल्ले के बीचों बीच लिया, मिड विकेट एरिया में तब्दीली किया इसे। ये रॉकेट शॉट है। इन्हीं 6 रनों के साथ ऐसे स्कोर आगे चलता हुआ रन बन गया अब। रन बन गए 71 रन। ओवर की समाप्ति। यहां से 5 ओवर खत्म हो गए। 5 ओवर के बाद रन बने 71 रन। 80 स्पोर्ट्स। जहां तक दोनों बल्लेबाजों का सवाल है, पारी बनती हुई दोनों खिलाड़ियों के बीच। अभी भी 18 गेंदे और रन चाहिए जीत के लिए। 23 रनों की जरूरत। 18 चेंडू 23 दावा। शुभम गायकवाड़ निजी अपने 43 रन बनाकर खेलते हुए कमाल की पारी को पकड़ के रखा है। एक छोर से मानो विकेट के ऊपर चिपक गए। सचिन चौगले को लेकर आए। महालक्ष्मी स्पोर्ट्स और एडी स्पोर्ट्स के बीच ये तगड़ा मैच। सचिन चौगले
ओ स्लोर की भी गेंद कट के ऐसे पहला रन काफी तेजी से लेते हुए, क्या 2 की मांग होगी? बिल्कुल होगी वहां पर, और निकल पड़े 2 रन लेने के लिए। जानते थे मिड विकेट एरिया की काफी खिलाड़ी फाइन है, आसानी से कट किया और 2 रन बटोर लिए। अभी भी 21 रनों की जरूरत। 21 रन रिक्वायर्ड। किसके नाम होगी ये 2 अंक? कोल्हापुर प्रीमियर लीग 4वें सत्र का ये टूर्नामेंट इस खूबसूरत से मैदान पर और युवा शॉट खेलते ऐसे, ये जाएगी सीधे दर्शकों के बीच। किसी भी खिलाड़ी के लिए कोई मौका नहीं मिलता हुआ। ग्लेन मैक्सवेल शॉट रिवर्स में तब्दीली के ऐसे, वह डाल दीजिए इनके खाते में ये 4 रन। सोलह गेंदे 17 रन। ये जगह बना, ये मौका है वहां पर, और टेकन। एक ब्रेक थ्रो दिलाने में कामयाब है ये गेंदबाज, और जिस विकेट की तलाश थी वो विकेट दिलाने में कामयाब है। फिर से ये मैच फंसता हुआ। भाई हवा का रुख जिस तरीके से बदलता है, ठीक उसी तरह ये मैच का भी रुख बदलता हुआ। कभी इधर तो कभी उधर, भगवान की माया, कभी धूप तो कभी छाया। किसके नाम हो गए 2 अंक? आखिरी समय तक ये चलता हुआ मैच। अभी भी रन चाहिए जीत के लिए। सत्रह रनों की जरूरत। आनंदा मखदूम न्यू बैट्समैन, ये अगली गेंद। ये देखना होगा, जितनी ऊंची उतनी दूरी तय की इस गेंद ने। बैकफुट में गए, स्लोर की भी गेंद थी, वेट किया अपने दायरे में गेंद आने का, इंतजार किया और तब्दीली भी किया। देखे सीधे जन समुदाय में मिल जाएंगे पूरे आधा डजन रन। अभी भी रन चाहिए जीत के लिए, 11 रनों की जरूरत। खेल दिया और अच्छी फील्ड, शॉर्ट स्क्वायर की दिशा में पीछे खिलाड़ी मौजूद थे। ये 22 के दौर पर रन आता हुआ। अभी भी 10 रन चाहिए। तेरह गेंदे 10 रन। इस ओवर की आखिरी की गेंद है। ओह, ये जाएगी सीधे स्टैंड में। अभी भी 1 रन पीछे है शुभम, ये बल्लेबाज अपने अर्धशत की पारी से 49 रन बनाकर खेलते हुए। 1 मैन आर्मी, और अब जीत के लिए चाहिए 4 रनों की जरूरत। 4 रनों की जरूरत। अभिजित मगदूम स्पोर्ट्स करणार ओमकार खामकर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे ताबडतोब. आपल्याला काही बदल असेल तर लिस्ट घेऊन यायचे. ओमकार खामकर आपण ताबडतोब इथे या. बावड़ा क्रिकेट क्लब कस्बा बावड़ा कोल्हापुर आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग KPL 2026 14वें सत्र का यह टूर्नामेंट। इस टूर्नामेंट का जो फर्स्ट प्राइज है 1 लाख और ट्रॉफी, सेकंड प्राइज 50,000 रुपये होगा, थर्ड प्राइज 15,000, फोर्थ प्राइज 15,000। कमेटी आयोजक जो है मनोज संगपाल, लेजेंड नंदू कुमार उल्पे, मुकेश शिंदे, टोनी बावड़ेकर। अभी भी 4 रनों की जरूरत।
अच्छी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद स्कीट हुए अंदर की तरफ आए। नतीजा देखिए डॉट। टोनी बावडेकर, नितीन माने, अन्य सहकारी कृष्णांत पिंगळे, इंद्रजित बावडेकर, बापू बागडी। ऑफ स्टंप ब्लॉकर की भी गेंद थी, कौन अच्छी गेंद है ये, खड़े खड़े स्टॉप किया इसे। सचिन सोनू ने इन सभी कमेटी सदस्यों का मैं स्वागत करता हूं। शुरू की 2 गेंदें की, दोनों के दोनों डॉट की। तेजस पाटिल, और बैक पर बजा के हल्के हाथों कट किया इसे। यहां से 3 रन चाहिए, अभी भी 3 रनों की जरूरत। केवल 1 रन पीछे ये जनाब, ये खिलाड़ी। ओह, ये जाएगी स्टेडियम के बाहर, स्टेडियम पार्क, कार पार्क, सब कुछ पार्क। गुरु तेरा कमाल थे, तू जाने मुझे सब कुछ धमाल ही धमाल लगता हुआ। विनिंग छक्का लगाकर इस मैच को जितवाया और अपने अर्धशतक की पारी भी पूरी की। कमाल की पारी, विनिंग 6 लगाकर मैच को जितवाया है और ये मैच रहा ईटी स्पोर्ट्स के नाम। फिलहाल आगे की ओर चलते हैं। इस मैच के मैन ऑफ द मैच विनर खिलाड़ी जो बने, उस खिलाड़ी का नाम है शुभम गायकवाड़, द बिग हैंड प्लेयर ऑफ द अवॉर्ड। शुभम गायकवाड यांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स यायचं आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आणि पुढचा सामना करणार प्रमोद चव्हाण, अभिजित मगदूम स्पोर्ट्स। प्रमोद चव्हाण आपण कॉमेंट्री बॉक्स यायचं नाणेफेकीसाठी। ओमकार खामकर आणि प्रमोद चव्हाण दोन्ही कर्णधारांनी इथं नाणेफेकीसाठी यायचं आहे। याचबरोबर सामनावीर शुभम गायकवाड, 20 चेंडू 55 धावा। आपल्या एकट्याच्या जीवावरती ह्या फलंदाजाने एकट्याच्या खांद्यावरनं आपल्या ह्या संघाला विजयाचा पार पोहोचवलेला आहे। सामना उलटवतोय